सभापती महोदय, 2 मिनिटं बोलू किती बोलू? खरं वरिष्ठ सभागृहाचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर, खऱ्या अर्थानं सर मी एक कार्यकर्ता आहे. चळवळीवर बोलायचं का आरक्षणावर बोलायचं, आरक्षणावर बोलायचं म्हणत एसटी वर बोलायचं का ओबीसी वर बोलायचं, पुन्हा त्यांच्यावर तर तुम्ही आणि ताईने खूप बोललेलं आहे. त्यामुळं इथं जो क्राऊड आहे उपलब्ध, यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी आहेत, काही उद्योगपती आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत आणि विशेष म्हणजे लातूरची दर्दी मंडळी इथं उपस्थित आहे. आणि मी इथं येत असताना मला खरं तर धाकधूक होत होतं की आता आपण कसं काय या संहितेमध्ये आपण कसं बसणार. कारण गेल्या वर्षात 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडामोडी घडत आहेत, या घडामोडीमध्ये आपण खरं तर आपण केंद्रभागी असायला हवं होतं. आता समाज समोर उपस्थित आहे हे गृहीत धरून मी बोलतोय. या गोष्टी घडत असताना लोकसभेला एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतं. विधानसभेला काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं की असं झालं असं झालं. सर, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. ते सरकार येण्यामध्ये तुमची लाडकी बहीण जबाबदार होती, तुमचं काम जबाबदार होतं, देवेंद्रजींचं नेतृत्व जबाबदार होतं. पण एक अंडर करंट असा होता की या महाराष्ट्रामधला ओबीसी तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे. शिंदे सर, अगदी जबाबदारीने सांगेन मी तुम्हाला की ओबीसीनी सत्ता परिवर्तन म्हणजे तुम्हाला सत्ता देण्याचं काम केलंच. पण आता काही लोकांनी माझं नाव घेतलं, दीपकजी तुम्ही नाव घेतलं. सर, मी तुम्हाला विचारपूर्वक सांगेन की तुमची एवढी यंत्रणा, एवढं काम, एवढ्या सगळ्या योजना असताना सुद्धा आमच्या गणेश दादांना मतं किती पडली माहितीये का? 63,700. सर्व होतं तुमचं. आमचे चंद्रसेन सुरनार मागे बसलेले आहेत, लोहा कंधार मतदारसंघामधला एक युवक, त्यांना मतदान किती पडलं? 29,000. आणि आम्ही एक निश्चय केला होता शिंदे सर, घनसावंगी, कर्जत, जामखेड, कराड या मतदारसंघामधली माणसं आम्ही निवडून येऊ देणार नाही. हा शब्द महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळी मी मीडियामध्ये कायम सांगितला होता. आणि शिंदे सर, तुमचा जो माणूस निवडून आलाय ना तुमच्या विरुद्धचा, हा खरं पराभूत करण्याचं आमचं पहिलं स्वप्न होतं. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, खरं तर कुणाचा हेवा दावा किंवा कुणाच्या विरोधात बोलायला मी तो उभा नाही. पण ओबीसी आरक्षणाची लढाई लढत असताना 4 ते 5 वेळा फिजिकली अटॅक माझ्यावर झाला. त्या अटॅकचा मुख्य स्रोत कोण होता? तर शिंदे सरांचा विरोधक होता. ही लढाई सांस्कृतिक होती, सामाजिक होती, राजकीय होती, जात वर्चस्वाची होती. एका बाजूला सहकार, एका बाजूला पैसा, अनेक गोष्टी आहेत. आता मी कार्यकर्ता म्हणून अभिनय भाषेमध्ये बोलतोय. सर, मी थोडासा प्रोटोकॉल ब्रेक करतोय असं तुम्हाला वाटेल, पण काही गोष्टी बोलल्या पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये आत्ताच उज्ज्वलताईंनी किंवा गणेश दादांनी तुमच्या बाबतीत म्हटलं की हा आमचा माणूस, हा आमचा विधान परिषदेचा सभापती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, मनोगत व्यक्त केलं अनेकांनी. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन, कारण इथं भरपूर अधिकारी मंडळी वगैरे उपस्थित आहेत. तर कसे होणार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? आपली जबाबदारी काय? अनेक गोष्टी आहेत. पक्ष लागतं, संघटन लागते, चळवळ लागते, राजकीय सामाजिक भान लागतं समाजाला. पण शिंदे सर, मी एक सांगतो, परत मी त्यांच्या सुरामध्ये सूर मिसळतो. या महाराष्ट्रामध्ये चळवळ आमच्या बाजूने नाही. या महाराष्ट्रामधला आमचा समाज बांधव आजही राजकीय प्रवाहामध्ये नाही.
लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमची माणसं जेवढी जायला पाहिजे तेवढी जाऊ शकत नाहीत. देशाच्या संसदेमध्ये तर लोकनियुक्त आमचा माणूस आजही जाऊ शकत नाही. हे वास्तव मान्य करतो दीपकजी. पण तरी पण मी म्हणतो की शिंदे सरांसारखा माणूस या महाराष्ट्राचा निश्चित मुख्यमंत्री बनू शकतो. त्याचं कारण असं आहे, आता ऐका, त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे इतिहासामध्ये जाज्वल्य वारसा आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मतपेटीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आवश्यक असलेलं निर्णायक मतदान आमच्याकडे आहे. पण त्याला जागा द्यायचं कुणी, खपायचं कुणी? आता इथं ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे बसलेले, एसटी आरक्षणासाठी उभं आयुष्य वेचलेले. सर मी ज्यावेळी हे आंदोलन करत होतो दादा, त्यावेळी माणसं म्हणायला लागली हाके सर एसटीचं आंदोलन सोडलं आणि तुम्ही ओबीसीचं आंदोलन उभं केलं. माणसं म्हणायला लागली हाके सर निवडणुका आल्या एसटीचं आंदोलन उभं करा. लक्ष्मण हाकेत्र म्हणायला लागला ओबीसी साडी माळी कोळी केली हटकर धनगर सरगर वंजारी लोणारी परीड गुरव घरशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी. ही भाषा बोलणार कोण? गावगाड्यामध्ये निर्णायक मतदान तुमचं आमचं असताना, तुमच्या आमच्या मनगटामध्ये ताकद असताना, तुमचा आमचा इतिहास असताना, तुमच्या आमच्या माणसांचं तुमचं आमचं राजकारणातलं उपद्रव मूल्य मात्र वडकोते साहेब आजही या महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं प्रतिनिधित्व. आज शिंदे सर सभापती झालेत. दादांनी सांगितलं आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे, वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं. देशभरामध्ये 6 राज्य आहेत, फक्त 6 की ज्या राज्यामध्ये विधान परिषद असते. उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अजून एक कुठलं राहिलं, आंध्र प्रदेश. 6च राज्यामध्ये वरिष्ठ सभागृह असते. एखादा समाजामध्ये काम करणारा माणूस, एखाद्या व्यवस्थेमध्ये काम करणारा माणूस, ज्या माणसाला निवडून येता आलं नाही विधानसभेमध्ये, पण त्याच्या अनुभवाचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा फायदा या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये विकासामध्ये करून घ्यायचा असेल तर त्या माणसाला विधान परिषद दिली जाते. आणि त्या विधान परिषदेचा सभापती कोणाला केलं गेलंय तर तुमच्या आमच्या मधल्या शिंदे सरांना. किती बोलावं, काय बोलावं सर? या महाराष्ट्रामध्ये एसटीचं आरक्षणाची मागणी आपल्या 4 पिढ्या थकलेल्या आहे. ही मागणी करता करता पण वास्तव कोणच बोलत नाहीये. एसटीचं आरक्षण कधी मिळेल, केव्हा मिळेल, त्याची फॅक्ट काय आहे? आपण 2025 सालामध्ये जगतो आहोत. कधी जगतो आहोत? 2025 सालामध्ये. आताची परिस्थिती काय आहे? काय झालंय आमच्या समाजाला? निवडणुका जवळ आल्या की एकच डोळ्यासमोर येतं आमचं एसटी आरक्षण, आमचं एसटी. अरे तुम्ही लढणारी माणसं आहे. अरे निवडणुका लढा ना तुम्ही. आणि निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या बरोबर कोणतरी माणसं पाहिजेत. हे राजकारण तुम्हाला कधी कळणार? गावगाड्यामधल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती तुमच्या बरोबर पाहिजेत की नाही पाहिजे? पण राजकारणाच्या वेळी सामाजिक प्रश्न पुढे करायचे आणि सामाजिक प्रश्न उभे करायचे, चळवळ उभी करायची, त्यात राजकारण करायचं. मी तुम्हाला खूप जबाबदारीने काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. एसटीची लढाई लढली पाहिजे का? लढली पाहिजे. कारण नाही लढली तर मला दंड घालतील. अरे पण मी पण उपोषण केलं बारामतीमध्ये 9 दिवस 2014ला. फॅक्टवरती तुम्ही आम्ही कधी काम करणार आहोत? आपलं उपद्रव मूल्य या महाराष्ट्रामध्ये कधी दाखवणार आहोत? मुस्लिम समाज म्हणलं की त्यांचं उपद्रव मूल्य 1% मतदान ते दाखवून देतात. आंबेडकरी जनता त्यांचं उपद्रव मूल्य हे मतपेटीतनं दाखवून देते. तुमचं आमचं उपद्रव मूल्य सोम्या गोव्याची सत्ता आली गेली की ढवळ्या गोळ्याची सत्ता आणायची, आणि ढवळ्या गोळ्याची सत्ता गेली की सोम्या गोव्याची सत्ता आणायची. बघा बघा मी काय बोलतोय, कुणाला काय वाटलं तर तिथंच मला विचारा. कारण या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये यावं लागेल.
आणि सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये काय राजसत्तेत तुम्हाला मला जायचंय? या महाराष्ट्राचं गेल्या वेळीचं बजेट दादा मी कायम सांगत होतो बरं, 4.5 लाख करोड नियर अबाउट 4.5 लाख करोड. या 4.5 लाख करोड पैकी म्हणजे 100% परत त्या आकडेवारीमध्ये घोळ व्हायचा. 100% या महाराष्ट्रामधल्या आपण ओबीसीचा पहिल्यांदा विचार करू आणि नंतर आपल्या बीजेएनटी म्हणजे एनटीसीचा विचार करू. महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की 50 ते 60% ओबीसी बीजेएनटीची संख्या आहे. त्या 50 ते 60% ओबीसीच्या क्वांटमसाठी, त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी, त्यांच्यासाठी निर्माण केल्या गेलेल्या बहुजन कल्याण मंत्रालयासाठी, मंत्रिपदासाठी या महाराष्ट्रामध्ये 100% या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किती बजेट दिलं जातं? तर ते बजेट दिलं जातं पुर 0.4%, 0.5%, 1%च्या वरती या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना पैसे किती दिले जातात? 1%. सभापती महोदय इथं उपस्थित आहे. ते 1% बजेट कशासाठी दिलं जातं ते सांगतो. गणेश दादा शिक्षण क्षेत्रात काम करतात. आश्रमशाळांची अनुदानं, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळासाठी 5, 50, 100, 200 कोटी, वसंतराव नाईक महामंडळ वगैरे 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 आणि वगैरे. राजसत्तेमध्ये यासाठी जायचंय, निर्णय प्रक्रियेमध्ये यासाठी जायचंय. तुमची आमची संख्या या महाराष्ट्रामध्ये किती आहे? मग तुमचे मित्र कोण, तुमचे शत्रू कोण हे कधी ठरवणार तुम्ही? अहो काल 98 मराठी साहित्य संमेलन दिल्लीला पार पडलं. शिंदे सर, कितवं? 98 मराठी साहित्य संमेलन. त्या साहित्य संमेलनामध्ये ज्या महाराष्ट्राच्या मराठी साम्राज्याचा जरी पट्टा अख्खे पार घेऊन जाणारे होळकर, मातोश्री अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, विठोजी होळकर, त्या 98व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये होळकरांचा साधा नामोल्लेख सुद्धा टाळला गेला. मग आम्ही लिहिलं, आम्ही बोलण्याचा शिंदे सर प्रयत्न केला. मग 1-2 प्रवेशद्वाराला सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव दिलं गेलं. तुमचा आमचा इतिहास, तुम्ही आम्ही कुठे आहोत? युद्धावर चाललो, लढायला चाललो, तर तुम्ही कोणती घोषणा देता? आणि मग हे सगळं करत असताना गाववाड्यातल्या 18 पगडजाती तुमच्या बरोबर आहेत का? निवडणूक जिंकण्याचं स्टॅटिस्टिक संख्याशास्त्र तुमच्या बरोबर आहे का? हे कोण कधी विचार करणार आहे? मला पण छान वाटतं ना, अरे एवढा मोठा समाज आहे, 70-80 मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान आहे. लढायचं कुणी? पुढे यायचं कुणी? उपद्रव मुले दाखवायचं कुणी? वोट प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावं. पण कुठलं द्यावं, कसं द्यावं, कधी द्यावं? आणि शिंदे सर, आता विधान तुमच्या वरिष्ठ सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील जे समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहेत. जो रोस्टर आहे, जो पदोन्नती आहे, ओपन इज ओपन आणि कॅटेगरी इज कॅटेगरी. आता मी त्या खोऱ्यात जात नाही, तासभर जाईल. आणि या लोकांचे प्रश्न, जे मुलं ओपनचे मेरिट क्रॅक करून जे सेवेमध्ये गेले, नोकऱ्यांमध्ये गेले, त्यांना कॅटेगरीमध्ये दाखवलं जातं. या महाराष्ट्रामध्ये घटनेचा द्रोह, घटनेची द्रोह आणि जनमनसात निवडून गेलेल्या माणसांच्या हातून द्रोह केला जातो. आणि हे आमदार खासदार निवडून गेले ना, माफ करा बरं, कसं आहे, मी कार्यकर्ता आहे, खूप मोठं बोलतोय असं वाटेल तुम्हाला, कारण निवडून येण्यासाठी खूप मोठं स्किल लागतं. आता तुम्ही आम्ही माणसं विचारली, प्राध्यापक आमच्या दादानी तर किती वेळ, किती सुरेख सगळे शब्द प्रयोग पाळून, सगळा प्रोटोकॉल पाळून उभी हयात तुमच्या पक्षासाठी घालवली. त्या दादांना शेवटी स्वतःच्या ताकदीवर उभं राहावं लागलं आणि त्यांचा स्टार प्रचारक कोणतं लक्ष्मण हाके. आणि त्या मतदारसंघातली माणसं म्हणायची की हाकेदारांच्याच घरातला माणूस आहे. मला त्यांना पहिल्यांदा हे सांगायला लागायचं, अरे मी सांगोला तालुका गणपतराव देशमुखांचा, तिथून आलोय, मी दादांच्या घरातला नाही, मला सांगावं लागायचं.
मला या गोष्टी का सांगाव्याशा वाटतात की या महाराष्ट्रामध्ये राजकारण समाजकारण तुम्हाला आम्हाला करावं लागेल. या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात देशाच्या संसदेमध्ये आपली माणसं पाठवावी लागतील आणि भारतीय जनता पार्टीला तुम्ही आम्ही म्हणजे ओबीसीनी मतदान दिलेलं आहे. आणि सर पंचायत राज मधलं आरक्षण कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आता पुढचं सांगतो. एक बांधीय कमिशन या महाराष्ट्रामध्ये नेमलं होतं. त्या बांधीय कमिटीनं युडायस सरळ कुठे विजयंतीची काहीतरी खातूर मातूर माहिती घेऊन या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 38% दाखवलेली आहे. आणि सर ही 38% संख्या दाखवल्यामुळं आमच्या ओबीसीच्या पंचायत राज मधल्या जागा 56,000 त्या 38,000वर आलेल्या आहेत. दीपकजी काळे साहेब 56,000 पंचायत राज मध्ये ओबीसीच्या जागा होत्या त्या आता 38,000वर बांधीय कमिशनच्या शिफारशीमुळे आलेल्या आहेत. शिंदे सर किती लोक कमी होत आहेत बघा. कुठेतरी महापौर व्हायला लागला होता, कुठेतरी आमचे मधले भाऊ सूळ भाऊ नगरसेवक व्हायला लागले होते, कुठेतरी अजून उपमहापौर झालं होतं. काळे साहेब तुम्ही उपमहापौर झाला होता. हे असं जर झालं बरं ह्याच्या पलीकडे जाऊ. आता कुणबी दाखलेचं अतिक्रमण या महाराष्ट्रात एवढं झालं की तुमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. जबाबदारीनं बोलतोय, तुम्हाला भीती घालायची म्हणून बोलत नाही, वेगळं बोलत नाही. आज कुणब्याचे दाखले सर्रास मिळतात. शिंदे सर इथं उपस्थित आहेत. शासनाच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट इश्यू केले जातात टेबल लावून प्रशासनाच्या माध्यमातून. अरे आमचा ओबीसी विजयंतीचा एवढा माणूस दाखला काढायला गेला तर त्याला 6 महिने पेटे घालावे लागतात. अरे त्या बेरडाला लानुशाला त्या गाववाड्यातल्या कैकाड्याला एखाद्या कुरमुरा जोशाला एखाद्या नागपंथी दौरी गोसाव्याला दाखला मिळत नाही, त्याला डॉक्युमेंट उपलब्ध होत नाही. आणि यांना शासनाच्या माध्यमातून कुठली ती शिंदे समिती, त्या शिंदे समितीचं कॉन्स्टिट्युशनल काय त्या अधिकार आहे त्या समितीला. आणि तुम्ही दाखले इश्यू करताय शासनाच्या माध्यमातून. मला वाटतं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे लोकप्रतिनिधी या महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेऊन निवडून गेले, त्यांचं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करणं. पण असं होताना दिसून येत नाही. शिंदे सर आपण या लोकांचं आरक्षणाबाबतच एकदा काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे मी खूप शहाणा आहे, मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा थोडाफार अनुभव आला म्हणून बोलतोय. कारण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या प्रियांबलमध्ये सांगितलं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची आहे. दोज आर सोशली बॅकवर्ड, एज्युकेशनली बॅकवर्ड. ज्या लोकांना या गावगाड्यामध्ये इतक्या निर्णय प्रक्रियेमध्ये येता आलं नाही, ज्यांचं सिव्हिलायझेशन झालं नाही, जी माणसं डोंगराच्या कुशीला राहिली, जी माणसं जंगलामध्ये राहिली, ज्या माणसांच्या बाबतीमध्ये छूट अचितपणा पाळला गेला, त्या माणसांना निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचा आहे म्हणून रिझर्वेशन दिलं गेलं. रिझर्वेशन हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. काही अधिकारी इथं जोरे सर तुम्ही इथे उपस्थित आहात, कामगार उपायुक्त आहात, डॉक्टर साहेब आमच्या इथं उपस्थित आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हॉस्पिटल या शहरामध्ये ते चालवतात. रिझर्वेशन याच्या पाठीमागं संविधानाचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक तत्व होतं. कुणी त्याला रिझर्वेशन म्हणलं, जागतिक पातळीवर विचार करायचा म्हणलं तर त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात. एखाद्या समाजामधला एखादा अधिकारी झाला, तहसीलदार झाला, कलेक्टर झाला आणि तो त्या पोस्टवर रुजू झाला, आता सगळेच असे असतात म्हणून तर त्या अधिकाऱ्याकडून काय अपेक्षित असतं? अफर्मेटिव्ह ऍक्शन अपेक्षित असतं की आपले समाज बांधव मग आहे, आमचा तहसीलदार आलाय आणि त्याला जाऊन आपण भेटलं पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे.
तुम्ही आणि मंडळी लगेच जातो, अरे सूळ नावाचा, अरे हाके नावाचा एक अधिकारी आलाय, किंवा गोयकर नावाचा एक अधिकारी आलाय, आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. सत्कार करायला गेल्यावर काही माणसं म्हणतात असं बोलू नका, असं जातीवाद करू नका, मला त्रास होईल. हे अपेक्षित नाही. संविधानाला काय अपेक्षित आहे? तुम्ही त्या कम्युनिटीचं प्रतिनिधित्व करावं, त्या माणसांचे प्रश्न सुटावे, त्या माणसांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हावी. आणि आमचाही एक कलेक्टर इथं आलाय बरं का सर, हे फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागू नाही होत. ज्या माणसाने राजकारणामध्ये ज्यांना आमदार केलं, ज्यांना खासदार केलं, आणि ज्या माणसांना डायरेक्ट इनडायरेक्ट त्या समाजाचा फेस म्हणून काही पदं मिळाली, त्या माणसांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की ज्या लोकांमुळे मला या पदावरती संधी मिळाली त्यांचं मी घेणं लागतो. हे संविधानाला अपेक्षित आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे. पण तुमची सगळीच माणसं पाहिजे असं नाही मला म्हणायचं. खूप चांगले अधिकारी आहेत आपल्यातले. रिझर्वेशन पॉलिसी ही आहे, तुम्हाला आम्हाला खूप काही गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला आम्हाला राजकीय आपली फ्रंट उभी करावी लागेल, पदोन्नतीबद्दल बोलावं लागेल. आताचे मुख्यमंत्री आहेत, निवडून द्यायचं तुम्ही आम्ही काम केलंय, पण या महाराष्ट्राचं राजकारण वेगळं, इतिहास समजावून सांगावा लागेल. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे. 300 बरोबर आहे ना? तुम्ही आम्ही प्रोग्राम झाले पाहिजेत वर्षभर. त्या साहित्य संमेलनाला होळकरांचा विसर पडला, तुम्हाला आम्हाला विसर पडला तर तुम्ही आम्ही मग करतो काय नक्की? तुमची आमची अस्मिता काय? तुम्ही आम्ही निवडणुका कसं एकत्रित येणार आहात? खूप काही गोष्टी बोलता येतील. खरं तर शिंदे सर, मी आता थोडक्यात बोलायचा प्रयत्न करणार आहे. सभापती महोदय, 2च मिनिटं बोलावं लागतं त्या वरिष्ठ सभागृहामध्ये, एवढी बोलायला संधी भेटत नाही. त्यामुळे दादा तिथं सोनार साहेब आहे, चंद्रशेखर सोनार, या भागातले चांगलं नेतृत्व भविष्यात ते करू शकतात. वडकुते साहेब एकदम यंग आहे आणि चांगलं मतदान घेतलं त्यांनी. अपक्ष बॅग घेऊन आम्ही उभं राहिलो. लोहा कंदार, बरोबर का? अशी खूप माणसं आहेत. आणि आणखीन एक सांगतो सर, मगाशी बोलल्यानंतर एक शेवटचं बोलतो आणि थांबतो. खरं तर आम्ही पण एक तुम्हाला पाठिंबा देता देता आम्ही एक प्रयोग केला होता. गेवराईला प्रियंकाताई खेळकर 33,000 मत, माजलगावला माधव तात्या निर्मळ 46,000 मत, तुमचे राजेशजी टोपे घनसावंगीला आम्ही लोकवर्गणीतनं त्या खटकेताईला उभं केलं, त्यांना 26,000 मत. चंद्रशेखर सोनार आहेतच. बाकीच्या ठिकाणी आम्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही कुणाला मतदान करायला म्हणतो होतं. हे वाक्य फेमस आहे. मी परत काय माझ्या पदाचं काय सांगत नाही, आत्मस्थितीचा भाग थोडासा सोडून द्या, पण तुम्ही आम्ही काहीतरी करू शकतो. ज्या रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये विजयी होताना नाकातोंडामध्ये पाणी गेलं, त्याच परिसरामध्ये नारायण पाटील 15-16 हजार मतांनी निवडून येतात आणि त्याच पक्षाच्या चिन्हावर त्याच परिसरामध्ये उत्तमराव जानकर 15-20 हजारांना निवडून येतात. त्याच सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख 25,000 मतांना निवडून येतात. ही जादू ओबीसीची होती, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तुमची लाडकी बहीण योजना. अरे लाडक्या बहीण योजनेला ऍप्लिकेशन कुणी केलं? आता कोण मला जातीवादी म्हणतील, कोण काय, पण मला अनालिसिस करायची सवय आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये ऍप्लिकेशन केलं मेंढपाळ, लाडक्या बहिणी योजनेमध्ये ऍप्लिकेशन केलं मजदूर, घरेलू काम करणारी माझी माता भगिनी, काबाड कष्ट करणारी माता भगिनी, शारीरिक श्रमाचं काम करणारी माझी माता भगिनी, एकदम एसी मध्ये बसणाऱ्या माता भगिनीने तर लाडकी बहीण योजनेसाठी ऍप्लिकेशन दिलं नव्हतं ना. त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये माझ्या ओबीसी, बीजेपी, एसबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी मधल्या सर्वसामान्य आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये येणाऱ्या आणि आजही सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये असणाऱ्या या माझ्या सगळ्या माता भगिनींनी तुम्हाला मतदान दिलंय. त्यामुळे लाडकी बहीण जरी तुम्ही वर्ण म्हणला तर त्या लाडक्या बहिणीमध्ये आमच्या 90% लाडक्या बहिणी होत्या, हे विसरू नका. त्यामुळं या लाडक्या बहिणीला तुम्ही महिन्याला देऊ नका पैसे, बंद करा ती योजना.
पण त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगेन, अरे भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या माझ्या लेकीबाळी त्यांचं 11वी-12वी नंतर शिक्षण होत नाही. आश्रमशाळामध्ये 7वी नंतर, भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळामध्ये 7वी नंतर एलसी काढायला पालक येत नाही. पहिलीला 50 वर पोरीने ऍडमिशन घेतलं की 10वी-12वीला येईपर्यंत आपल्याला 10 पर्यंतच उरतात आणि हायर एज्युकेशनला त्यातल्या 2-4च उरतात आणि त्यामध्ये मग टेक्निकल एज्युकेशन किती घेत असतील, डॉक्टर इंजिनियर किती होत असतील, मग अधिकारी किती होत असतील. हा खरं तर चिंतनाचा विषय आहे. राजकारण, समाजकारण हे पर्क्युलेट कधी होणार? तुम्हाला आम्हाला जागं व्हावं लागेल, या महाराष्ट्राची लिडरशिप करावी लागेल. या महाराष्ट्राचा गावगाडा हा महाराष्ट्र कुणाच्याही बापाची जागीर नाही. हा महाराष्ट्र तुमचा आमचा आहे. या महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या तालुके, गावच्या गाव तुमचे आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये महाराजा यशवंतराव होळकर आले, त्यांनीही राज्याभिषेक केला होता. त्यांची स्वतःची टांगसाळ होती, नाणं होतं, त्यांची राजमुद्रा होती. किती लोकांना राजमुद्रा माहिती आहे महाराजा यशवंतराव होळकरांची? ज्या समाजाला इतिहास माहित नसतो, इतिहासामधले आपले आयडॉल माहित नसतात, तुम्ही काय इतिहास घडवणार? तुम्ही कोणती क्रांती करणार? खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. पण शिंदे सर, मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं, जरी आपल्याकडे संघटन नसलं, जरी आपल्याकडे उपद्रव नसलं, जरी आपल्याला पक्ष वगैरे तिकीट देत नसली, तरी मी परत एकदा सांगतो की आमच्याकडे हवं असणारं संख्याबळ आहे आणि आमच्याकडे होळकरांचा जाज्वल्य इतिहास आहे आणि बाबासाहेबांचं संविधान आहे. निश्चित तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकता. लॉजिकली बोललं पाहिजे ना. नुसतं माझ्या समाजाची लोक बसले, माझ्या समाजावर बोलायचं म्हणलं तर मी 1.5-2 तास बोलू शकतो. इतिहासावर बोलायचं म्हणलं तर वेगळंच बोलू शकतो. लिटरेचरवर बोलायचं, पण मला आता आज अलीकडच्या काळात लोकांचा डिफेन्स पण करावा लागतो, उलट पालट पण बोलावं लागतं, रोषाला सामोरं जावं लागतं, टीका टिप्पणी होते. आणि त्या रोहित पवाराची एक ITCL म्हणून कंपनी आहे 5-50 पोरांची. माझी पोस्ट पॉझिटिव्ह पडो, निगेटिव्ह पडो, जयंतीची पडो, पुण्यतिथीची पडो, लगेच अटॅक. म्हणजे तुमच्या नेतृत्वाला डॅमेज करायचं, तुमच्या नेतृत्वाला बदनाम करायचं. तुमच्या मधला माणूस आरक्षणाच्या बाजूला बोलला नाही पाहिजे. तुमच्या मधला माणूस आमदार खासदारकीचं स्वप्न त्याला बघितलं नाही पाहिजे. हा ठरवून प्रोग्राम या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होतोय आणि तुम्ही आम्ही माणसं मात्र काय करतोय? लढाईचं बाजूला ठेवलंय आणि मागत करायच्या भूमिकेमध्ये आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. नाही मागायचं बजेट, नाही मागायचं रिझर्वेशन. आहे ते रिझर्वेशन टिकवण्यासाठी मोठ्या भावाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल इथून. आणि 2025 साल आहे, कुठे राहिल्यात नोकऱ्या? अरे पण ती तिजोरी 4.5 लाख करोड रुपयाची तिजोरी, किती कारखाने निघाले तुमच्या? अरे लातूर म्हटलं की लातूरच्या बाजूच्या जमिनी, जमीनदार माणसं बघितली की मला वाटतं यार काय रिझर्वेशनची आवश्यकता आहे. आमची मदने मंडळी, हाके मंडळी, सूळ मंडळी, किती लय नाव आहेत. परत मंत्री यांचीच नाव घेतली. किती मंडळी आहेत? एकही कारखाना नाही आहे तुमचा. तुम्हाला 1% बजेट दिलं जातं, तुमचा कारखाना कधी उभा राहणार? कारखाना उभा राहणार नाही. एका छताखाली 1000-2000 माणसं काम करू शकत नाही. तुम्ही कसं निवडणुकीचं गणित जिंकणार? फॅक्टवर पण कधीतरी विचार केला गेला पाहिजे, वस्तुस्थितीवर कधीतरी विचार केला गेला पाहिजे. ही समग्र क्रांती घडवायची असेल, सामाजिक, राजकीय, आर्थिक, इतिहास, अधिकाऱ्यांचं प्रचंड मोठं संघटन, अधिकाऱ्यांचं प्रचंड मोठं संघटन आणि त्या अधिकाऱ्यांनी या समाजासाठी म्हणून नव्हे, त्यांच्यासाठी सुद्धा किती प्रश्न आहेत अधिकाऱ्यांचे. रोज फोन येतात, रोज. म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही. आणि आता निवडणुका नाहीत बरं का आता जवळ इतक्यात. आता शिंदे सर आता सभापती आहेत, कुणीतरी असेंब्ली क्वेश्चन करेल आता उद्याच्या अधिवेशनामध्ये. आमचं पंचायत राजचं आरक्षण तेवढं टिकवा, पूर्ववत करा. आणि त्या बंटिया कमिशनच्या शिफारशीनं ज्या 56,000 वरनं जागा 38,000वर आल्या, त्या आम्हाला मान्य नाही. त्या बंटिया कमिटीच्या शिफारशी तुम्ही स्वीकारू नका, नाहीतर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या पण विरोधात आम्हाला आंदोलन उभं करायला लागणार आहे. आम्ही तुम्हाला मत दिले, निवडून दिलंय. कुठलंही अनालिसिस करा, जाऊ द्या.
वार्ड तुम्ही मतदानाची आकडेवारी करा. बंजाराच्या तांड्यावर, धंजाराच्या वाड्यावर, मी मगाशी नावं घेतली सगळ्या 18-15 जातींची. या सगळ्यांच्या वार्डामध्ये जावा आणि तुम्हाला मतदान कुणी केलंय याचं एकदा अनालिसिस करा सर. कारण तुमच्याकडे खूप अनालिसिस एजन्सी आहे, खूप संघटना आहे. आणि दादा आपल्याला सुद्धा स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही पाहिजे आम्हाला कायद्याच्या सर भावना आहे आमची. काहीतरी सरांकडे जर आपल्याला जावं लागेल एखादं 1-2 दिवस, सरांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. हार्डकोरची बाजीगर बघावं लागेल सर. आम्हाला पण एका दुसरा क्लास वा तुम्ही. कारण या महाराष्ट्रामध्ये चांगली माणसं आहेत, प्रामाणिक माणसं आहेत. या सगळ्या माणसांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं राहू. खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या. मला वाटतं वेळेचा सभेचा संकेत पाळून मी माझं मनोगत इथं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय मातृश्री.